अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 36 या विधेयकावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, हे विधेयक जर आपण पाहिलं तर आपलं हे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अध्यक्ष महोदय 22 जूनला सुरू झाले। 22 जूनला आणि सरकारच्या तर्फे मंत्री महोदय आपण अध्यादेश किती तारखेला काढला? 16 जून 2026 ला अध्यादेश आपण काढला। म्हणजे अवघ्या 6 दिवसावर अध्यक्ष महोदय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि सरकारतर्फे शासनातर्फे हा अध्यादेश काढण्यात आला, तो 16 जूनला काढण्यात आला। आणि म्हणून माझा प्रश्न आहे मंत्री महोदय की अशा 6 दिवसामध्ये असं काय आभाळ कोसळलं होतं किंवा या 6 दिवसामध्ये आपण जर 6 दिवसानंतर हे विधेयक म्हणून जर सभागृहासमोर आणलं नसतं, अध्यादेश काढला असता, तर किती रोजगार डुबणार होता, किती रोजगार या राज्यातून बाहेर जाणार होता, किती लोकांना रोजगारापासून वंचित राहावं लागणार होतं। या 6 दिवसामध्ये आपण कोणकोणते रोजगार, कोणकोणत्या कंपन्या, कोणकोणते व्यवसाय, कोणकोणते उद्योग आपण या 6 दिवसामध्ये या राज्यामध्ये आणले आणि म्हणून ते आपण आणू शकलो नसतो, म्हणून आपल्याला 6 दिवसाकरता हा अध्यादेश काढावा लागला। याचा आपण खुलासा करण्याची आवश्यकता आहे। या विषयामध्ये एवढाच फक्त माझा प्रश्न आहे। मुद्दा काय की 1975 साली ज्या वेळेला आपण हा कायदा केला त्यावेळेला याच सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर करता किंवा कुठल्याही सोयी करता किंवा एखादे नवीन उद्योग MIDCचं एक्सपान्शन वगैरे करण्याकरता सगळ्या करता त्यावेळेला आपण 75 कोटी रुपये हा निधी उभा करू शकत होतो। तो बाजारातून असेल, तो गव्हर्नमेंटकडून असेल, कुठूनही असेल, 75 कोटी रुपयापर्यंत आपल्याला त्याची मर्यादा होती, हे आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि 1975 ते आता 2026 म्हणजे 51 वर्ष झाली। या 51 वर्षामध्ये आपण ह्या आपली मर्यादा आर्थिकदृष्ट्या वाढवू शकलो नाही आणि म्हणून आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये ही आर्थिक मर्यादा वाढवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। या मताशी आम्ही सहमत आहोत, त्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आपण ही आता 6000 कोटी रुपयावर ही मर्यादा घेऊन गेला। अध्यक्ष महोदय, संपूर्ण राज्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण कधीतरी या गोष्टी सभागृहासमोर ठेवल्या पाहिजेत। आपण नवनवीन कायदे करत आलो। एक काळ असा होता की कुणी उठावं, अर्ज करावा, ज्याचे कोणाचे संबंध असतील, ज्याचा कोणाचा कुठे काय लागेबांधे असतील, त्यांना ताबडतोब MIDC मध्ये प्लॉट मिळत होते आणि ते प्लॉट घेऊन ठेवायचे आणि मग ठरल्या वेळेला ज्या कारणास्तव आपण हे प्लॉट दिले त्या कारणास्तव किंवा त्या वेळेमध्ये ते प्लॉट डेव्हलप करायचे नाही, त्या ठिकाणी कंपनी आणायची नाही, त्या ठिकाणी कामगार किती रोजगार आपण देणार ज्याची आपण घोषणा करत असतो, ते घोषणा प्रत्यक्षपणे कृतीमध्ये उतरल्या का याचा कधीही आपण लेखाजोखा घेतला नाही, याचा कधीही आपण आढावा सुद्धा घेतला नाही, कधीही आढावा घेतला सुद्धा नाही। आज आपल्याकडे नियम असा आहे, कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालंय की नाही मला माहित नाही, परंतु एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारचा व्यवसाय तयार झाला, उद्योग तयार झाला, तर तिथल्या स्थानिक तरुणांना 80% रोजगार दिला गेला पाहिजे आणि 80% रोजगार देण्याचं कायद्यानं बंधन आहे, असं या सभागृहामध्ये अनेक वेळा आम्ही ऐकलं। मग या कायद्यानं बंधन असलेल्या या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोण करणार? तर या सभागृहामध्ये अनेक वेळेला मी ऐकलेलं आहे की ते जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये आढावा घ्यायचा। जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळतो की नाही मिळतो हे बघण्याचं काम त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आहे, असं या सभागृहामध्ये मी अनेक वेळा ऐकलं। पण आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं तर जिल्हाधिकारी स्पष्ट सांगतात की आमचा ह्या विषयाशी काही संबंध नाही, आमचा ह्या विषयामध्ये काही कंट्रोल नाही, आमच्याकडे ही कुठली जबाबदारी दिलेली नाही, आम्ही या विषयाचा कधी आढावा घेत नाही, आम्ही कधी आमची मीटिंग घेत नाही, हे जिल्हाधिकारी मंत्री महोदय स्पष्टपणे सांगतात। आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या भागामध्ये जो उद्योग येईल त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याकरता, रोजगार मिळण्याकरता म्हणून तो रोजगार मिळतो की नाही मिळतो याच्यावर कंट्रोल म्हणून ही जबाबदारी कुठल्या तरी एखाद्या IAS ऑफिसरच्याकडे असली पाहिजे
आणि म्हणून ती जबाबदारी देण्याचं काम आपण करावं की जेणेकरून तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, स्थानिक भूमिपुत्रांना मंत्री महोदय त्या ठिकाणी न्याय मिळेल। त्याचबरोबर या जमिनी ज्यांनी घेऊन ठेवल्या आणि प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कारखानदारी आणली नाही त्यांच्या जमिनी काढून घेण्याचा कायदा अनेक वेळेला या सभागृहामध्ये आल्याची चर्चा सुद्धा माझ्यासारख्या सदस्यानं अनेक वेळा ऐकलेली आहे, अनेक वेळा ऐकलेली आहे। प्रत्यक्षपणे तशा पद्धतीची कारवाई होते का, झाली का, झाली असेल तर त्या संदर्भातली कधीतरी माहिती या सभागृहासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, आपण रोज नवनवीन एमओयू करतोय, रोज नवीन नवीन करारनामे करतोय। वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचत असतो की अमकी कंपनी 50,000 कोटीची, 1,00,000 लोकांना रोजगार, तमकी कंपनी 20,000 कोटीची, 20,000 लोकांना रोजगार, ही कंपनी 15,16,000 कोटीची, 15,00,000 लोकांना रोजगार। मंत्री महोदय, सध्याचा हा सगळा संपूर्ण जो जमाना आहे हा जमाना ऑटोमायझेशनचा जमाना आहे। याच्याकडे आता मॅन्युअली काम करण्याचा प्रकार फार कमी झालाय आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण किती लाख कोटीचे रोजगार या ठिकाणी एमओयू करतो, करारनामे करतो, तितके लाख लोक रोजगार म्हणून आपण याला तिथल्या लोकांना रोजगार देऊ असं आपण जाहीर करतो। परंतु सद्य परिस्थिती बघता ही सगळं शक्य आहे का हे एकदा कधीतरी वास्तव म्हणून महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। कारण आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बेकारांचा आकडा हा आता जवळजवळ एकूण पॉप्युलेशनच्या 60% गेलाय। सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा 60% लोक बेकार आहेत। काल परवाच एक कुठेतरी मी अहवाल वाचला की आपला देश हा लोकांना रोजगार देण्यामध्ये पूर्णपणे बऱ्याचशा अंशी अपयशी ठरतोय। आणि तिसऱ्या बाजूनं माझं चुकत असेल तर करेक्ट करा, एआयचं आपण खूप मोठ्या कौतुक करतोय। एआय अवेलेबल करा, एआय त्या ठिकाणी वापरा, एआयचा उपयोग करून घ्या, एआय टेक्नॉलॉजी अडॉप्ट करा वगैरे 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 वगैरे। मी आज सांगतो तुम्हाला, ही टेक्नॉलॉजी आपल्या देशाला, आपल्या राज्याला मंत्री महोदय महागात पडणार आहे, 100% महागात पडणार आहे। ही टेक्नॉलॉजीचं मी स्वागत करतो, कौतुक करतो, पण ही टेक्नॉलॉजी तरुणांच्या मुळावर येणार आहे। आपल्या देशातलं, आपल्या राज्यातली लोकसंख्या एवढी आहे, आपल्या राज्यामधले देशामधले एवढे तरुण दिवसागणिक सुशिक्षित होऊन सुशिक्षितांचे कारखाने आपण उभे केलेत, पण ते सुशिक्षित बेरोजगार बाहेर पडत असताना त्यांच्या रोजगाराची खऱ्या अर्थानं हमी आज तुम्ही कितीही सांगा, तुम्ही इथं आता जोरदारपणे माझे मुद्दे खोडाल, मला सगळं माहिती आहे, ते तुमचं काम आहे, पण खाजगीमध्ये तुम्ही हे सांगू शकत नाही की तुम्ही मंत्री असलात तरी सुद्धा जर उद्या मनामध्ये आणलं तर अमुक एका कंपनीमध्ये 50-100 पोरं मी लगेच लावू शकेन, हे तुम्ही खाजगीमध्ये कबूल करू शकत नाही, लावू शकत नाही। ही सध्याची परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी आणली तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमानं आपली माणसंच तिथं आता काम करणार नाहीयेत, आपली माणसांची गरजच नाहीये। आपल्या ज्या कंपन्यांमध्ये ज्या प्रोडक्शन करते, ज्या उत्पादना करता माणसांचीच गरज जर पडणार लागणार नसेल तर एआय टेक्नॉलॉजी म्हणून तो रोबोट का काय तो काम करणार असेल तर आपल्याकडे किती बेरोजगारांचा कारखाने, बेरोजगारांची संख्या उभी राहील आणि बेरोजगार तरुण किती आपण निर्माण करणार आहोत। आणि त्यांना उद्या या राज्यामध्ये त्यांच्या मनामधला असंतोष जर उफाळून आला तर त्यांना आपण कसं कंट्रोल करणार आहोत याचा विचार कधीतरी आपण करण्याची गरज आहे। याचा विचार आपण केला असेल करा, पण ती करण्याची गरज आहे। आणि म्हणून मंत्री महोदय, त्या जागा सुद्धा घेत असताना त्या जागा आल्या की नाही ते सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याकरता म्हणून तिथे कोणाची तरी जबाबदारी द्यावी लागेल। तुम्ही इथे मंत्री म्हणून आहात, एक नवीन कंपनी आपल्या एरियामध्ये झाली मोठी, कोको कोला सारखी कंपनी झाली, आज तुम्हाला सुद्धा तुमच्या लोकांना सुद्धा आतमध्ये जाता येत नाही। आम्ही तर विरोधी पक्षाचे लोक आहोत, काय मजा आहे त्या लोकांची, काय मस्ती आहे त्या लोकांची, किती मस्ती आहे। गेटवर गेल्यानंतर लोकप्रतिनिधीला सुद्धा आतमध्ये घेत नाहीत, तुम्हाला पण तोच अनुभव आहे, तुम्ही जाहीरपणे कबूल करणार नाही। त्या भागामध्ये अशा प्रकारची जॉब ओरिएंटेड कंपनी येते आणि त्या ठिकाणी स्थानिक पोरं आमच्याकडे येतात, मुलं येतात आणि सांगतात साहेब चला एखादं पत्र द्या, एखाद्या गेटवर चला। आम्ही कधीही पक्षीय दृष्टिकोन माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच ठेवला नाही, स्थानिकांना न्याय द्या म्हणून सांगतो
आज तुमच्या ह्या राजवटीमध्ये त्या कंपनीमध्ये कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला एंट्री नाही, अजिबात एंट्री नाही. कुठून आली ही मस्ती? ही मस्ती आली कुठून? तुम्ही त्या ठिकाणी पोरांना घ्या, मुलांना घ्या, कामं द्या, देऊ नका, पण आत गेटच्या आतमध्ये तिथं कोणाला प्रवेशच द्यायचा नाही. पोलीस अक्षरशः त्यांचे वॉचमन म्हणून त्या ठिकाणी गेटवर लाईन लावून उभे राहतात, वॉचमन म्हणून त्या कंपनीचे. कुणी तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, एखाद्या ठिकाणी भानगड झाली, एखाद्या ठिकाणी गरज झाली, एखाद्या महिलेचा त्या ठिकाणी छेडछाड झाली, एखाद्या महिलेवर काही अत्याचार झाला, तर पोलिसांना पहिल्यांदा तक्रार द्यावी लागते तिथं पोहोचण्याकरता, म्हणून कितीतरी वेळ आणि कितीतरी दिवस लागतात. पण या कंपन्यांचे एवढे बटीक झालेले पोलीस आहेत की नुसता साधा त्या कंपनीतल्या एखाद्या माणसानं फोन केला तरी शेकडो पोलीस हा म्हणताना सगळं कामधंदे सोडून या कंपन्यांच्या गेटवर उभे राहतात. ज्या एरियामध्ये मंत्री महोदय ह्या कंपन्या उभ्या राहतात त्या भागातल्या पोरांना नोकऱ्या नको, त्या भागातल्या लोकांना रोजगार नको, त्या भागातल्या लोकांना किमान त्या ठिकाणी कुणीतरी चर्चा करायला नको, त्या भागातल्या लोकांशी कोणी ना कोणीतरी बोलायला नको. आज आपण दुसरी कंपनी, तुम्हाला माहित आहे की तुम्ही या रत्नागिरी जिल्ह्यातल्या, मी त्या जिल्ह्यातला आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स सारखी कंपनी आज कंपनी आपल्या भागामध्ये आहे. अख्ख्या देशामधून त्याच्यावर टीका टिप्पणी होती आहे. जवळजवळ 200 दिवसापेक्षा जास्त तिथले ग्रामस्थ उपोषणाला बसलेत. 200 दिवसापेक्षा जास्त ग्रामस्थ अध्यक्ष महोदय उपोषणाला बसलेत. आळीपाळीनं जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा भेटण्याचं सौजन्य दाखवलं नाही. 200 दिवसामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेब एखाद्या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी जाऊन भेटण्याचं सौजन्य दाखवलं. ही मस्ती येते कुठून? ही मस्ती येते कुठून? त्यांचं चूक आहे का, बरोबर आहे का, त्यांचं म्हणणं काय आहे, याच्यावर चर्चा होऊ शकते, याच्यावर वादविवाद होऊ शकतात. परंतु असे लोक जर उपोषणाला बसले असतील, आंदोलनाला बसले असतील, तर त्यांना साधं भेटण्याचं सौजन्य सुद्धा कोणी दाखवायचं नाही. ही मस्ती येते कुठून? यांना कोणतरी पाठीशी घालते म्हणून ही मस्ती येते. त्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेटायला तयार नाहीत, आमचे सरकारी अधिकारी भेटायला तयार नाहीत. आमच्यासारखे लोक गेले तर ताबडतोब गुन्हे त्याच्यावर दाखल करतात. खरं तर मी त्या MIDC एरियामध्ये कधी जात सुद्धा नाही, अजिबात. माझ्या मतदारसंघामध्ये आहे, पण मी कधी पाऊल सुद्धा टाकत नाही, कशा करताही टाकत नाही. कोणाला काय अडीअडचण झाली, दुर्घटना घडली तरच फक्त मी जातो, अन्यथा मी जातच नाही तिकडे, खरं सांगायला गेलं तर. पण मंत्री महोदय, अशा लोकांना कुठेतरी कुठे ना कुठे तरी, आणि तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्या जिल्ह्याचे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात, अशा जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला आपला दरारा निर्माण करावा लागेल. कुठे ना तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, पण असे कोणी शिरजोर होता कामा नये. शिरजोर शेवटी झाले असे लोक आपल्याला माहित आहे. पोलीस सुद्धा, त्यांचे सुद्धा संबंध दारूवाल्याजवळ, मटकेवाल्याजवळ, सगळ्यांजवळ असतात. पण आपल्याला थोडे वरचढ होतात असे वाटले की पोलीस त्यांना जाग्यावर आणतात, त्यांचं अस्तित्व ते कायम राखून असतात, त्यांचं स्वतःचं एक महत्व ते बिलकुल कमी करू देत नाहीत. असं होत नाही की ते हप्ते घेतात म्हणून आपलं महत्व कमी करून घेतात, असं होत नाही, असं होत नाही. तो दरारा राहिलाच पाहिजे. आणि म्हणून आपण तो एक विचार करावा. मंत्री महोदय, आपण जिल्ह्यातले आहात, जिल्ह्यामध्ये आपण किती रोजगार आणलेत, काय आणलेत, मागदे मला एकदा उत्तर दिलं होतं तुम्ही, नाही अशातला भाग नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट उत्तर दिलं होतं. मी तुमच्यावर मनापासून नाराज आहे, मी नाराज आहे. आपण मंत्री झालात, राजकीय आपले मतभेद काही असतील, वैयक्तिक तर आपले मतभेद अजिबात नाही आहेत, हे तर तुम्हाला मान्य आहे. आपण मंत्री झाल्यानंतर मी आपल्याला स्वतःहून भेटायला आलो. भेटायला आल्यानंतर पहिलं पत्र मी आपल्याला दिलं की मी ज्या वेळेला राज्यमंत्री होतो, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, सचिन भाऊ अहिर त्यावेळेला MIDCचे राज्यमंत्री होते, त्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय मी MIDC मंजूर करून घेतली, MIDC मंजूर करून घेतली. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला विरोधच, हे मी मान्यच करतो. आणि म्हणून त्यावेळेला सन्मान्य सुभाषराव देसाई हे त्यावेळेला उद्योग मंत्री होते, त्यांच्याकडे माझे विरोधात राजकीय विरोधक लोक गेले आणि त्यांनी सांगितलं ही MIDC रद्द करा. मी जाऊन त्यांना भेटलो आणि देसाई साहेबांना सांगितलं मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मला मान्य आहे, माझ्या भागामध्ये तुम्हाला MIDC मध्ये मला मदत काही करता आली नाही, हरकत नाही, तुम्ही करू नका, पण ही मी मोठ्या मुश्किलनं ही MIDC मंजूर करून घेतली आहे, ही मात्र तुम्ही आमच्याच लोकांच्या नादाला लागून रद्द करू नका. त्यांनी माझ्याकडे चर्चा केली. ते म्हणले भास्करराव 4000 एकर जमीन कोकणासारख्या ठिकाणी 4000 हेक्टर जमीन, ही जमीन कोकणासारख्या ठिकाणी लागते, देणार कुठून? मी म्हटलं चुकतंय साहेब, काहीतरी तुम्हाला माहिती चुकीची आहे. मी त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यावेळेला झालेला सरकारी निर्णय त्यांच्या समोर ठेवला आणि सांगितलं
फक्त 500 ते 600 एकर म्हणजे उणीपूर्वी 300-350 हेक्टर जमीन फक्त दिली तरी आपण इथे MIDC उभी करू. ही जमीन घेत असताना कोणालाही जबरदस्ती नाही. जे कोणी देऊ इच्छितात त्यांचीच फक्त आपण जमीन घेणार. एवढं करत असताना अध्यक्ष महोदय आमच्या कोकणामध्ये बागायती आहे. एक जरी कलमाचं झाड म्हणजे हापूस आंब्याचं झाड जात असेल तरी मी आग्रह धरणार नाही. एकही काजूचं झाड जात असेल तरी मी आग्रह धरणार नाही. एकही घर कोणाचं जाणार असेल तरी मी आग्रह धरणार नाही. यातलं काहीही होत नाहीये. काही एवढं करून जे कोकणाला केमिकल कारखान्यांना विरोध आहे. अध्यक्ष महोदय मी सांगितलं की मी इथे केमिकल कारखाना आणलेला नाही, आणणार नाही. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, लिखित स्वरूपामध्ये रेकॉर्ड आहे. आपण तिथं एक टेक्सटाईल पार्क आणलं. काय टेक्सटाईल पार्क अध्यक्ष महोदय होतं? तयार कापड घेऊन जायचं, त्याला साईज प्रमाणे कटिंग करायचं, त्याला काजबटन करायचं, त्याला इस्त्री करायची, पॉकेटमध्ये आपल्या बॉक्समध्ये बंद करायचं आणि ते परदेशामध्ये पाठवून किंवा जिथे कुठली ऑर्डर असेल तिथं पाठवून द्यायचं. दिवसाला 3 ते 4 हजार महिला काम करू शकतील अशा प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद होती अध्यक्ष महोदय. का 1982 साली गिरण्या बंद झाल्या आणि गिरण्या बंद झाल्या त्यावेळेला आपण जर बघितलं तर त्या गिरण्यांमध्ये काम करणारी माणसं ही सातारा जिल्हा आणि कोकणातली जास्त होती. त्यामुळे मुळातच कोकणातल्या लोकांच्या जीन्समध्ये या क्षेत्रामध्ये काम करण्याचं त्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या रक्तातच तो गुणधर्म आहे की ते काम करायचं, म्हणून ते आपण आणलं. दुसरं आपण आणलं काय आणलं? लॉजिस्टिक हब आणला. दुसरं आपण काय आणलं? त्या ठिकाणी फूड पार्क आणला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की एकही केमिकल कारखाना आपण आणणार नाही. एकही केमिकल कारखाना आपण आणणार नाही हे मी स्वतः सांगितलं होतं. आमच्या बाजूला बंदरं आहेत, त्या ठिकाणी RGPPL म्हणजे जुनं एनरॉन त्याचं एक उत्तम प्रकारचं बंदर आहे. बाजूला त्या ठिकाणी आता रेल्वे स्टेशन आमच्या बाजूला आहे. रस्त्याची चांगली सोय आहे. वीज पाणी भरपूर असल्यामुळं भरपूर असल्यामुळं हा कारखाना आणण्याची गरज आहे आणि म्हणून मी मंत्री महोदयांना जाऊन स्वतःहून भेटलो. मंत्री महोदयांनी एक मुलाखत दिली की मला ते भेटलेत नाही. मी स्वतः जाऊन ताबडतोब त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हे रद्द करू नका. मंत्री महोदय ऐन निवडणुकीमध्ये 16 सप्टेंबर 2024 ला तुम्ही भर सभेमध्ये सांगितलं की इथं भास्कररावांचा आग्रह होता की ही MIDC रद्द करू नका, पण आम्ही ही एका तिथल्या माजी आमदारांच्या पत्रावर आणि शब्दावर आम्ही MIDC रद्द करीत आहोत. आमच्या कोकणातल्या लोकांनी पण भरभरून टाळ्या मारल्या आणि माझ्या विरोधात मतदान केलं. काय वाईट मी करतो तो मला माहित नाही. लोकांची लोकभावना सोडून द्या, पण आपण राज्यकर्ते म्हणून, आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपल्या भागाकरता आपण काय करतोय मंत्री महोदय याचा विचार केला पाहिजे. आपण ती MIDC रद्द केलीत, आज त्या गोष्टीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत मंत्री महोदय. त्या भागामध्ये आपण एकही दुसरा कुठला कारखाना आणू शकलात नाही. एकही कारखाना आणू शकलात नाही. कोण किती या सभागृहामध्ये आमदार राहील, कोण मंत्री राहील, न राहील, पण आपण केलेलं काम मात्र चिरंजीव राहील. लोकांना त्या कामातून 3 ते 4 हजार महिलांना जर रोजगार मिळाला असता. आणि मी आपल्याला वारंवार विनंती करत होतो की आता कोरोनासारखं संकट आलंय, त्यामुळं मुंबईमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्याला गावाच्या रोजगाराची किंमत कळली. तुम्ही हे रद्द करू नका. आपण रद्द केलं. राजकीय निर्णय तुमचा तुम्ही केलं. तुम्ही ते मला माहिती आहे. तुम्ही सांगाल की मला लोक भेटायला आली. कोण भेटायला आली? आज सांगतो मी तुम्हाला, तुम्ही नावं सांगा, त्यातले एकाची पण जमीन त्या ठिकाणी नाही. एकाची सुद्धा. मी आपल्याला अट घातली होती मंत्री महोदय की त्यांना बोलवा, मला बोलवा, समोरासमोर बसा. जर त्यांची बाजू तुम्हाला योग्य वाटली रद्द करून टाका. मध्ये बातमी अशा उठल्या की भास्कररावांनी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन घेतले. 1 इंच जरी जमीन माझी निघाली तरी मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन म्हणून मी सांगितलं. 1 इंच. मी असं कधीच करत नाही. मी माझ्या तत्वानं जगलोय. अनेक वेळा सांगण्याचं काही बरोबर नाही. 1 इंच सुद्धा जमीन सुधीरभाऊ मी जर निघाली त्याही वेळेला आजही कधीही तर मला तुम्ही मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन, पण रद्द करू नका. आपण हे रद्द केलं मंत्री महोदय. आज तगायत मी कधीही तुम्हाला एका शब्दानं बोललो नाही, रागवलो नाही, बडबडलो नाही. आपण अनेक वेळा भेटतो, पण आज तुम्ही या सभागृहामध्ये हे विधेयक घेऊन आलात
त्या निमित्तानं सभागृहात योगायोगानं मी आलो. खरं तर आज मी नव्हतो जिथं, योगायोगानं आलो आणि विधेयक किती नंबर जाणार तर 36, म्हणून 36 बघितलं तर 36 बघितलं तर तुमचंच निघालं. म्हणून तुम्हाला ही आठवण करून देतोय, तुम्ही करा. विरोधी पक्षाचा सदस्य मी एकमेव एकटा आहे, पण विरोधी पक्षाचे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, याचा विसर पडू देऊ नका. याचा विसर पडू देऊ नका की आपण त्या जिल्ह्याचे आहोत. शेवटी काय मी आजन्म राहणार नाहीये तिथं, हे तर बदलतच राहणार आहे. ही लोकशाही आहे. आज काल कोणतरी दुसरा बसला होता, त्याला लोकांनी उठवला म्हणून मला बसवला. ज्या दिवशी मी बसलो तिथूनच माझी उठायची वेळ सुरू होते. मला कोणतरी उठवणार आहे आणि दुसरा कोणतरी बसणार आहे, हे चालतच राहणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं तुम्ही जर काही आमच्याकरता कुठली जर योजना वगैरे काय आणणार असाल तर जरूर आणा, अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. आणि या विधेयकाच्या निमित्तानं 2-3 मुद्दे मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित केलेत, त्याला आपण उत्तर दिलं तर फार बरं होईल. आणि विशेष करून खास करून माझ्या ग्वागर विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडे जर कुठली योजना असेल, रोजगाराचा विषय असेल किंवा लोटे MIDC मध्ये तुम्ही जातीनिशी लक्ष घालणार असाल, मी 2 कंपन्यांची नावं घेतली, परंतु सगळेच कशा पद्धतीनं प्रदूषित पाणी काढून लोकांना छळतायत ते तुम्ही बघताय. आणि म्हणून तिथेही एखादी मीटिंग लावणार असाल तर निश्चितपणे आपण एकत्र बसून हा प्रश्न सोडवू, पण लक्ष द्यावं अशी विनंती करतो. मुद्दे भास्कर जाधव साहेबांनी या ठिकाणी मांडले आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की गुहागरची MIDC रद्द होऊ नये हा तुमचा प्रामाणिकपणाचा त्याच्यातला भाव होता, परंतु तुम्ही राजकीय बोलत नाही. त्याच्या मागे एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला होता आणि त्यांची नावं राजकीयदृष्ट्या आता घेणं योग्य नाही. परंतु राजापूरचा प्रकल्प रद्द झाला तर आम्ही गुहागरला 3,500 एकर जमीन देऊ, आम्ही त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आणू, आम्ही त्या ठिकाणी रिफायनरी आणू. हे जे काय वातावरण म्हणजे तुमच्याच मतदारसंघामध्ये जाधव साहेब नाही, माझ्या मतदारसंघामध्ये देखील निर्माण करण्यामध्ये काही लोक त्यावेळी यशस्वी झाली होती. खरं तर हा प्रचार रिफायनरीची जागा रत्नागिरीमध्ये आणू, रत्नागिरीतनं गुहागरमध्ये आणू हे कोणालाच सांगायची आवश्यकता नव्हती. आणि त्याच्या गैरसमजातनं ती MIDC नक्की रद्द आम्ही केली. परंतु भास्कर जाधव साहेब, आज तुम्हाला मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो, पुढच्या महिन्यात आपण अतिशय गुहागरला MIDC होण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करू. आणि जर जागा देण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेत असाल तर आजच सांगतो की तुम्ही 300 एकर जरी जागा दिली तरी देखील गुहागरमध्ये MIDC करण्याचं आश्वासन नाही, वचन मी आज भास्कर जाधव साहेबांना देतो. कारण गुहागरमध्ये MIDC नाही, त्याचं कारण आहे भाऊ, मी सांगतो. आता ते म्हणजे माझा उद्देश काय तो जाधव साहेबांना कळला. रिफायनरी कोणी गुहागरला आणतो म्हणून सांगितली त्याबद्दल मला अजिबात, पण त्यांची रास्त भूमिका होती की गुहागरमध्ये प्रदूषण विरहित कारखानदारी आली पाहिजे, त्या ठिकाणी प्रकल्प उभे राहिले पाहिजे. ते मी नाकारतच नाही, परंतु त्यावेळीची सिच्युएशन जी तयार झाली होती त्या सिच्युएशनमुळं ती MIDC रद्द करावी लागली, याचं देखील भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. स्थानिकांचा प्रश्न जो भास्कर जाधव साहेबांनी मांडला तोच प्रश्न नाही, महिन्याभरात आपण बैठक घेऊ, आपण जागा आयडेंटिफाय करू आणि जागा आयडेंटिफाय करताना त्याच्यामध्ये 2G असेल, चॅप्टर 6 असेल, 32 असेल, 31 असेल, 40 असेल, 50 असेल, ते सगळं नियमाप्रमाणे काढू आणि भास्कर जाधवांच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी MIDC नक्की करू. हा सभागृहामध्ये मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जाधव साहेबांनी सांगितली की प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे नोकरीमध्ये, आणि तोच मुद्दा महेशजी आपण या ठिकाणी मांडलात. खरं तर भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये माझं देखील दुमत असण्याचं काही कारण नाही. पण ज्यावेळी ह्या जागा आपण घेतो त्यावेळी भूमिपुत्रांच्या निमित्तानं काही ना काहीतरी आपण करत असतो. मग PAPचे आम्ही प्लॉट त्यांना देतो. आजच माझ्याकडे जालनामध्ये एक बैठक झाली, 15% परतावा. म्हणजे मी हे मान्य करतो की आमच्याकडच्या काही प्रोसिजर ज्या आहेत या पारंपरिक चालत आलेल्या आहेत आणि त्या पारंपरिक प्रोसिजरकडे अधिकाऱ्यांनी लक्षच द्यायचं नाही, ही देखील भावना आमच्यामध्ये. याच्याबद्दल नाकारण्यासारखं काहीच नाही. आजचं साधं उदाहरण सांगतो की 15% परतावा देण्याच्या संदर्भातला निर्णय हा 2013ला झाला होता. त्याच्यानंतर करोना आला. 15% जागा कोणाची द्यायची आहे? ज्या भूमिपुत्रांकडनं जागा घेतली त्यांना 15% द्यायची आहेत, पण त्यांना 2 लाखाची जागा देताना 20 लाख रुपये दंड लावण्यात आला. तो देखील आज मी माफ केला. त्याच्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्याचीच भूमिका सरकार म्हणून आमची आहे. आणि जाधव साहेब, तुम्ही एक उल्लेख केलात की याचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे, याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि म्हणून आजच आमच्या विकास आयुक्तांना हे निर्देश दिले जातील की प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक म्हणजे ज्याची व्याख्या महेशजींनी देखील केली, तुम्ही देखील केली, आणि भूमिपुत्र यांना कशा पद्धतीनं रोजगार आम्ही देऊ शकलो याचा 3 महिन्यामध्ये आढावा घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी
ते पटलावर ठेवण्याची जबाबदारी देखील आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.